गायपट्ट्यातील बुलडोजर राज आता मराठी शाळेपर्यंत येऊन पोहोचलंय की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कारण माहीमची जी न्यू शाळा आहे मनपाची, त्या शाळेचं पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। तसा अहवाल महानगरपालिकेकडून ठेवण्यात आलेला आहे। दादर माहीमचे स्थानिक आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत। तुम्ही सगळ्यात आधी आवाज उठवला होता, पालिका आयुक्तांकडे सुद्धा याचा पाठपुरावा केला होता, यानंतर तुमच्या पाठपुराव्याला यश आलं असे सुद्धा बॅनर आम्ही त्या ठिकाणी पाहिले। आता नेमका विषय काय झालाय की उद्या पुन्हा एकदा सर्व पक्षीय नेत्यांना किंवा सर्व पालकांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येतंय, काय झालंय? काय माहिती आहे, मालिका शाळेचा म्हणजे जी न्यू इंग्लिश माहीम स्कूल आहे त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट ह्यापूर्वी झालं होता। त्यावेळी तिथे त्यांनी C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केली, तर आम्ही बाहेरून त्याची परिस्थिती बघितली तर चांगली वाटत होते, म्हणून आम्ही महानगरपालिका त्यांचे ते कन्सर्न डिपार्टमेंट सैनी साहेब यांच्याकडे पर्सनली पाठपुरावा करून गेलो। त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आम्ही 2 स्ट्रक्चरल ऑडिटला नेमणूक करतो, एक VGTI आणि एक मेहेंदळे म्हणून। तर VGTIचा परत C1 कॅटेगरी आला आणि मेहेंदळेचा C2 आला आहे, पण त्यांनी सांगितलं की तिथे रिपेअरिंग करणं आवश्यक आहे, त्यानंतर शाळा। तर मी त्यांना म्हटलं की त्या दिवशी सुद्धा माझी बैठक झाली, बघा बाकीचे बोलतात ते मला, मग मी बैठक घेतली त्यांच्या मेहेंदळे आणि त्यांचा तो BM डिपार्टमेंट आहे BMCचा आणि सैनी साहेब यांच्या। तर त्यांचं म्हणणं आहे की आता रिपेअरिंग करायला गेलो तर पूर्ण ते प्लॅस्टर आहे तो पूर्ण तोडावं लागेल, त्याच्यावरती केमिकल मारावं लागेल, त्याला जवळजवळ 8-10 कोटी खर्च आहे पूर्ण। तर त्यांचं म्हणणं असं होतं की 8-10 कोटी खर्च करण्यापेक्षा आपण जी मोरी रोडची शाळा आहे त्याचं बांधकाम तिथे चालू करूया आणि ही तोडूया आणि लगेच ह्याचा पण एस्टिमेट काढूया, जेणेकरून दोन्ही शाळा इथे सुरू होतील। तर त्या संदर्भात आमची बोलणी चालू आहे की काय करू शकतो आपण। पहिलं तर मोरी रोडची शाळा सुरू करायचं त्यांचा, तर मी त्यांना म्हटलं मोरी रोडची शाळा साहेब सुरू व्हायला तरी 2-2.5 वर्ष लागणार पूर्ण व्हायला, तर तात्पुरती यांना शाळा, तर त्याच्यावरती ते तोडगा काढायचा प्रयत्न चालू आहे। नक्कीच, पण त्यामध्ये बॅनरवर असा पण विषय होता की त्या ठिकाणी शाळा तोडून उंच 60 मजली इमारत बांधण्याचा काही जणांचा त्या ठिकाणी डाव आहे, काय नेमकं आहे? 60 मजली इमारत होत नाही, तिथे इमारत होणार आहे 12 मजली, 12 किंवा 13 मजलीच इमारत होणार आहे। बघा, अफवा बोलणाऱ्याचा तोंड आपण धरू शकत नाही, काही बोलते, पण त्यांनी महानगरपालिकेशी सातत्याने पाठपुरावा करायला पाहिजे, बोलायला पाहिजे। पण 13 माळ्याची बिल्डिंग झाल्यानंतर तिथे सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सुद्धा आम्हाला करायच्या आहेत त्या ठिकाणी। नक्कीच, पण आता भूमिका शिवसेनेची काय असणार? कारण आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूल याला सुरुवात करण्यात आली, CBSE आणि ICSE बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले। विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान जरी शाळा तुटली तर? विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे, आज विद्यार्थी विस्कळीत झाले, तरी पण आम्ही भांडून एक शाळा घेतली आहे। आता प्रभादेवीला सुद्धा आम्ही एक 4-5 माळ्याची शाळा आहे ती सुद्धा ॲक्वायर्ड केली सिद्धिविनायकच्या बाजूला आहे ती केली। आता प्रभादेवीच्या इथे 5 माळ्याची इमारत आहे ती सुद्धा आम्ही आता घेतोय हातात, ह्या वर्षीपासून तिथे वर्ग सुरू करायचा आमचा मानस आहे। म्हणजे जेवढं महानगरपालिकेच्या अतिरिक्त जेवढे जागा आहेत शाळेचे असतील, हॉस्पिटलचे असेल, ह्या ठिकाणी आम्ही हॉस्पिटल असेल तिथे हॉस्पिटल बांधण्यास प्रवृत्त करू, किंवा जिथे जिथे शाळेचं आहे तिथे शाळा चालू करून चांगल्या दर्जाचा प्रशिक्षण मुलांना मिळेल त्याचा प्रयत्न करणार आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, कशा पद्धतीने तयारी सुरू आणि दादरमध्ये चित्र नेमकं कसं असेल? दादरचं चित्रच बघण्यासारखं आहे, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दादरचं चित्र हे एकीकरणाचं चित्र असेल। इथे आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी संबंध किंवा एकमेकाशी बोलून योग्य असे उमेदवार महानगरपालिकेला राजसाहेब उद्धवसाहेब जशी ते म्हणतील, ज्याप्रमाणे युती आखाडे कशी होतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर आहे। उद्धवसाहेब जो डिसिजन घेतील त्याच्याबरोबर आम्ही आहोत। त्या आमची जी तयारी आहे महानगरपालिकेची इंडिव्हिज्युअल वॉर्डची, ती आमची तयारी सुरुवात आहे। जसं महानगरपालिकेत आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवू। नक्कीच, पण रेवंत रेड्डी काँग्रेसचे नेते ते म्हणतात की काँग्रेस म्हणजेच मुस्लिम, मुस्लिम म्हणजेच काँग्रेस, या विधानाकडे नेमकं कसं पाहता? बऱ्याचशा चर्चा सुरू आहे, कारण काँग्रेसचा जो वोट बँक आहे तो सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे वळल्याचं बोललं जात आहे। लोकसभेमध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं आणि त्यामुळे भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये चित्र नेमकं कसं असेल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। बघा, चर्चा अर्क करायला काय कोणी काय करेल, म्हणजे PM साहेब स्वतः पाकिस्तानमध्ये जाऊन केक कापू शकतात, अडवाणी साहेब तिथे जाऊन त्यांच्या ती समाधी होती तिथे जाऊन पाया पडू शकतात, भागवत साहेब मोठमोठ्या जमातीचा म्हणजे मुस्लिम जमातीचा मेन जे असतं मुख्य त्यांच्याशी बैठक घेऊ शकतात। मग तो अर्क काय समजावा आम्ही उद्धव साहेब ना त्या लोकांना उद्धव साहेबांबद्दल आदर आहे,
की उद्धव साहेबांनी कोविड काळात सगळ्यांची योग्य अशी जात धर्म न बघता प्रत्येक माणुसकीच्या धर्मावरती त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे लोक त्यांच्यावरती एक आशेने बघतात आहे. आम्ही काय कुठल्या पक्षाची आम्ही काय कुठल्या ह्याची मक्तेदारी धरलेली नाही. त्यांना वाटते आज की उद्धव साहेब सारखा एकदा सज्जन माणूस मुख्यमंत्र्यांना खाली उतरवला हा त्यांना रुजलेला नाही. महाराष्ट्रातल्या बहुतेक लोकांना रुजलेला नाही. परंतु ते आता तुम्ही काँग्रेसचे बडे नेते काय बोलतील त्याच्यामध्ये आम्ही काय जाऊ शकत नाही. जी काय वोट बँक कोणाची असेल ती महानगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर समजेल. नक्कीच बरेचसे घोटाळे समोर येत आहेत. पार्थ पवार यांचा पण घोटाळा समोर आला. अजित पवार यांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता वडेट्टीवार यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा आरोप केलेले जमीन घोटाळ्याचे, कसं पाहता? बघा, थोड्या दिवसांनी भाजपवाले ज्यांचे सगळे घोटाळे आमच्याकडे आणून देणार आहे आणि विधानसभेत आवाज उठवायला सांगणार आहे. कारण भाजपांना यांना संपवायची आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता ते गोड वाटते पण शेवट कडू आहे त्यांचा. नक्कीच. पण कोण आहे, कोणी ते नेत्यांचं तुम्ही नाव घेणार भाजपमध्ये महायुतीमध्ये? म्हणजे धुसफूस आहे असं म्हणावं. मग तुमच्या माध्यमातून आम्ही बघतोच आहे. एखादा तोंड वाकडा तर एखादा तोंड सरळ असतो, मध्येच एखादा तिडका असतो. ते आता तुमच्या माध्यमातून बघतो. आम्ही काय कुठल्या नेत्याकडे किंवा कुठल्या मंत्र्याकडे मी आजपर्यंत गेलेलो नाही. त्यामुळे मी कुठल्या मंत्र्याकडे जात नाही. आम्ही आमचा आता निधी वाटपामध्ये पण आम्ही त्या एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की आम्ही निवडून आलेलो आहे प्रतिनिधी, आम्हाला लोकांची बांधिलकी आहे. ते माजींना देतात आहे, आजींना द्यायला त्यांना कारकूर होते. म्हणजे हा मतभेद चालू आहे किंवा फडणवीस साहेबांना ते पटत नाही की माजींना द्यायलाच नाही पाहिजे. हा त्यांचा वैयक्तिक मत आहे. म्हणजे त्यांच्या धुसफूस चालू आहे. यंदाचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते गाजेल असं म्हणावं. सगळे घोटाळे बाहेर निघतील मंत्र्यांचे. हिवाळी अधिवेशन आम्ही ऐकलं की जास्त दिवस घेणार ना असं आम्ही ऐकलं. बघू आता गुंडाळतात असं ऐकलंय. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.